अमरावती शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि महावितरणाचा मनमर्जी कारभार सुरू आहे। एकीकडे महावितरण कधीही विद्युत पुरवठा खंडित करतं, तर मजिप्रा कधीही पाणी पुरवठा खंडित ठेवतं। यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरणासोबतच चर्चा केली आणि त्यांना जाब विचारला। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणी पुरवठा वारंवार खंडित होत आहे। यामागे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागामार्फत खंडित होत असलेला वीज पुरवठा हे कारण असल्याचं मजिप्रा अधिकाऱ्यांनी सांगितलं। सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर चर्चा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सर्व समस्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवून जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर बैठक लावून मार्ग काढा। तसंच काँग्रेस पक्ष देखील जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आपल्या स्तरावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, असं यावेळी बबलू शेखावत म्हणाले। तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणी पुरवठा संदर्भात होत असलेल्या गडबडीत लवकरात लवकर सुधार करू असे देखील सांगण्यात आलंय। संपूर्ण शहरामध्ये वेळोवेळी खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे अधीक्षक अभियंत्यासोबत चर्चा करण्यात आली। पाण्याचा त्रास होऊन झाला, त्याला एमएससीबी जबाबदार आहे। द्या तुम्ही तसं पेपरमध्ये मोठी जाहिरात आहे की आम्ही जबाबदार नाही, एमएससीबी जबाबदार आहे। तुम्ही जेव्हा हा विषय घेताना की मागच्या वेळेस आम्ही आलो होतो, तुम्ही जे वारंवार सांगून राहिले की मागच्या वेळेस आम्ही आलो होतो की सांगितलं होतं कनेक्शन कापू नका। मग मागच्या वेळेस आम्ही याच्यासाठी आलो होतो की व्यवस्थित नियोजन करून द्या। तुम्ही बिलकुल प्रॉमिस केलं होतं की नियोजन व्यवस्थित होऊन जाईल। जिथं नाही झालं तिथं आम्ही आमच्या पैशानं पाण्याचा टँकर पाठवू। अर्ध्या शहरात पाणी नाही भेटून राहिलं। आता टोपेनगर मधून मला BR देशमुख साहेबांचा फोन आला होता। त्यांच्या इथं काय प्रॉब्लेम आहे, बिच्छू टेकडीमध्ये